आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। आसोला पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार तर एक जखमी। परभणी बसमत रोडवरील आसोला पाटीजवळ दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 12 जून मंगळवार रोजी रात्री 9च्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। परभणी तालुक्यातील आसोला येथून जवळच असलेल्या बाबडी येथील सूर्यकांत मोतीराम आनेराव व दीपक सुभाषराव लोखंडे हे दोघेजण MH22 M 4288 या दुचाकीने परभणी येथील काम आटोपून परभणी येथून परभणी बसमत रोडने बाबडी गावाकडे जात होते। परभणी बसमत रोडवरील आसोला पाटीजवळ त्याच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील सूर्यकांत मोतीराम आनेराव यांचा मृत्यू झाला तर दीपक सुभाषराव लोखंडे हे गंभीर जखमी झाल्याची काही नागरिकांना पाहिल्यानंतर जखमी दीपक लोखंडे यांना परभणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले। अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असून दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अपघातानंतर वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळून पसार झाला। घटनास्थळी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेडके, पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे यांनी भेट दिली। या घटनेची नोंद ताडकळस पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। कौसडी येथे अवैध वाळूची वाहतूक करणारा हायवा टिप्पर पोलिसांच्या ताब्यात। बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर व पोलीस कर्मचारी कृष्णा शहाणे, बद्रीनाथ कंठाडे सानप हे कौसडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना 11 जून मंगळवार रोजी मध्यरात्री 1:30 वाजता आडगाव दराडे येथून कौसडीकडे परत येत असताना कौसडी बस स्थानकाजवळ हायवा टिप्पर क्रमांक MH46 AF 3952 पोलिसांनी थांबविला। चालकाची विचारपूस करून हायवा टिप्परची तपासणी केली असता टिप्परमध्ये 3.5 बरास अवैध वाळू होती। चालकासह अवैध वाळूचा हायवा टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईत 12,21,000 रुपये मुद्देमाल जप्त करून पोलीस कर्मचारी बद्रीनाथ कंठाळे यांच्या फिर्यादीवरून शुभम काडे व चालक विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 136/2024 कलम 379 भांडुपीप्रमाणे बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे हे करीत आहे। शासनाने यावर्षी वाळू धक्क्यांचा कमी प्रमाणात लिलाव केल्यामुळे अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे व शासनाचा कोट्यावधीचा महसूल सुद्धा बुडत आहे। तर सर्वसामान्यांना चढ्या भावाने वाळू विकत घेऊन बांधकाम करावे लागत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसत आहे। सेलू आयुर्विमा शाखेत संतोष कोटगिरकर यांना निरोप तर बापूसाहेब ठोंबरे यांचे स्वागत। सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेतील संतोष कोटगिरकर शाखा प्रबंधक यांची परभणी शाखेत बदली झाली। त्यांना निरोप व बापूसाहेब ठोंबरे शाखा प्रबंधक यांची सेलू येथे बदली झाल्याने पुष्पगुच्छ देऊन सेलू शाखेतर्फे त्यांचे आज दिनांक 12 जून बुधवार रोजी स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर भांडवले व प्रमुख अतिथी म्हणून नागेश पुराणिक उपस्थित होते। सेलू शाखेच्या वतीने संतोष कोटगिरकर यांना शाळ, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले। नागेश पुराणिक, योगेश जयभाय, शेख शमशुद्दीन, उपेंद्र बेलूरकर, भास्कर हिप्परगे, किरण गुंडेकर, शिवाजी आखाव, संपत कपाडे, मनमत देवडे, डॉक्टर शेडके, दामोदर काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी प्रदीप कानकटे, अजय पुंडलिक, श्रीपती जगताप, भारत कोलते, समीर थोरात, अमर पाटील, भालचंद्र बर्डे, शिवशांत काडे, राजकुमार नायकवाडे, शंकर जीवने, अरुण साळवे, संदीप जाधव, रंगनाथ ढोले, बाबा जगदाडे, साहेबराव राठोड, संजय मनियार, प्रदीप झंवर, दत्ता सरकटेसह आदींची उपस्थिती होती। बालूर गावात नवीन विद्युत खांब बसविण्याची ग्राहकांची मागणी। सेलू तालुक्यातील बालूर हे गाव लोकसंख्येत सर्वात मोठा गाव आहे। अनेक वर्षापासून बालूर येथील नागरिकांनी वेळोवेळी महावितरणला दर महिन्याला वीज बिल भरून सुद्धा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांची डोकीदुखी होत आहे। कारण दरवर्षी पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे पावसामुळे विजेचा लपंडाव
रात्रंदिवस 5-5 तास तर कधीकधी 8 तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असते, तर कधी विजेचे रोहित्री झडत असते। या भोंगळ कारभारामुळे बालूर गावातील वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत। बालूर गावात महावितरण कंपनीच्या वतीने बसविण्यात आलेल्या बहुतांश विद्युत खांब लोंबलेल्या अवस्थेत असल्याने लोंबकाडले तारे, अनेक नागरिकांच्या घरावरती चिटकून कुजलेले खांब विद्युत पोल आहे। तर या 4 महिने पावसाळ्यात अनेकांनी पावसाळ्यात शाट लागून अनेकांचे जीव गमावले आहे। वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तोंडी व निवेदनाद्वारे माहिती देऊनही जाणून बुजून कसलेही प्रकारचे लक्ष दिले जात नाही। संबंधित इंजिनियरवर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी बालूर येथील ग्राहकातून होत आहे। येलदरी जलाशयात 26% एवढाच पाणीसाठा। पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात 26.94% एवढा जीवन पाणीसाठा शिल्लक आहे। या जलाशयात 124.670 दशलक्ष घनमीटर मृत साठा, 809.770 दशलक्ष घनमीटर जीवन पाणीसाठा व 934.440 दशलक्ष घनमीटर एवढ्या पाणीसाठ्याची क्षमता आहे। त्या तुलनेत दिनांक 12 जून बुधवार रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत या जलाशयात 124.670 दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा, 118.170 जीवन पाणीसाठा तर 342.840 एवढा एकूण साठा उपलब्ध आहे। जलाशयातील पाणी पातळी 454.10 मीटर एवढी असून मागील 24 तासात या जलाशयात 0.833 दशलक्ष घनमीटर एवढी पाण्याची आवक झाली आहे। जलाशयात 26.94% एवढा जीवन पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती पूर्णा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली। जिंतूर शहरातील टिपू सुलतान चौकात अज्ञात चोरट्यांनी फोडले दुकान। जिंतूर शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात असलेल्या दुकानातून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शटर तोडून जवळपास 68,000चा माल लंपास केल्याची घटना 11 जून सकाळच्या सुमारास उघडकीस आली। दरम्यान दुकानदाराच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिंतूर शहरातील येलदरी रस्त्यावरील टिपू सुलतान चौक परिसरात HKGN कन्फेक्शनरी अँड एग्ज सेंटर रिटेलर अँड होलसेल दुकानाचे मालक मोहम्मद दिलावर इस्माईल पिरानी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीतून नमूद करण्यात आले आहे की 10 जून मध्यरात्री माझ्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूपजवळ असलेली शटरची पट्टी लोखंडी कैचीने कापून दुकानात प्रवेश करून दुकानात असलेले पार्ले बिस्किट, गायछाप तंबाखू, सूरज तंबाखू, साबळे, बिडी, ब्रिस्टॉल सिगरेट, गोल्ड फ्लॅग या मालासह गल्ल्यातील चिल्लर रोख एकूण 68,495 रुपयांची चोरट्यांनी चोरी केली म्हणून पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाडे व त्यांच्या पथकाने पाहणी केली। शिवाय परभणी येथील शवान पथकास पाचारण करण्यात आले होते, मात्र त्यांना दुकान समोरील रस्त्यापर्यंत घुटमडला आहे। मागील काही दिवसापासून जिंतूर शहरातील बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी दुकानात चोरी केल्याने शहरातील व्यापारी व नागरिकात भीतीचे वातावरण दिसून येत असून पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त ताबडतोब लावून नागरिकातून मागणी होत आहे। हातगाडे धारकांनी दंड भरण्याची वेळ येऊ देऊ नये। पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे। गंगाखेड शहरातील अहिल्याबाई होळकर चौक ते दिलकश चौक दरम्यान होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता गंगाखेड शहरातील दुकानासमोरील हातगाड्यावाल्यांनी रस्त्याच्या बाजूला ठरवून रेषेमध्ये आपली हातगाडी लावावी, त्यामुळे इतर वाहनांना त्रास होणार नाही। अहिल्याबाई होळकर चौकामध्ये ऑटो व हातगाडेवाल्यांनी यांच्याकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते, त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची वेळच येऊ देऊ नये असे मत गंगाखेड पोलीस ठाण्याच्या वतीने बोलविण्यात आलेल्या बैठकीत गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी व्यक्त केले। यावेळी विचार मंचावर गंगाखेड नगरपालिका मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, API सिद्धार्थ इंगडे यांची उपस्थिती होती। याप्रसंगी बैठकीचे सूत्रसंचालन हावडे यांनी केले, तर आभार आदोळे यांनी मानले। गंगाखेड तहसील कार्यालयामधील सभागृहामध्ये शहरातील सर्व हातगाडेवाल्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांनीही उपस्थित हातगाडीवाल्यांना सूचना देत मार्गदर्शन केले।